नहीं चलेगी, नहीं चलेगी। धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकारचा। केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा धिक्कार केलाय केंद्राचं सरकार आणि त्याचं ही जी तानाशाही अवलंबली ईडी सीआयडी पोलीस यांच्या मार्फत विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडायचे राज्य आणायचं आणि राज्यातून सत्ता घ्यायची हा परिक्रम या सरकारनं केलाय त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आम्ही या हुकुमशाहीच्या विरोधात आंदोलन केलं खरं आज देशातला नव्हे तर या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज या सरकारला विचारतोय आज या प्रशासनाला विचारतोय की आपण नेमकं कुठल्या कायद्यावर हे सगळं प्रशासन आपण चालवतोय लोकांमध्ये आपण अराजकता माजवण्याचं काम ह्या सरकारमार्फत करतोय महाराष्ट्रातला एक युवक महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज अस्वस्थ आहे कारण की ह्या देशात आज कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक युवकाला पडतोय खरं तर ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी सरकारला एक कुठं तर जाग आणण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आम्ही पवार साहेबांचे समर्थक खरं तर म्हणून आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत आणि आज या सगळ्या गोष्टीचा एक हुकुमशाहीचा आम्ही निषेध करतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।